काय सांगू तुम्हाला, तुम्ही आले विसरा नको वी प्ले गेम मध्ये. आबा इकडं पाहत होता आमचा रसगुल्ला बी मस्त गेम खेळत होता का एक नंबर. फुल पैसा वसूल वाला काम आहे. एक नंबर मजा आली मस्त. आम्हाला तर लई मजा आली म्हणून आम्ही निघालो आपल्या घराकडे जासाठी. आजची इच्छा नव्हती तरी पण निघालो या रसगुल्लाला घेऊन. टाइम कसा गेला माहितच नाही पडलं. पार अंधारच पडून गेला का बाहेर निघून पाहत होतं. लिप म्हणून सुरकणारी सिद्ध खालतच येऊन गेलो आम्ही न पोहोचलो आपल्या गाडीकडं. ते हे दाखवत होती आपली ताकद. मी म्हणलं आपल्या बसची बात नाही आहे. आपली भुरभुर घेतली ना निघालो घराकडे जायसाठी. इले सोडलं पहिला आपल्या घरी. इले घरी सोडून इले केलो मस्त टाटा बाय बाय. इले पोहोचवलं आपल्या सुखरूप घरी. त्याच्या बाद निघालो मी आपल्या घराकडे जाता जाता पाहत होतो एक आजी मस्त भाकर बनत होती. तिच्याकडून मस्त बेसन भाकर घेऊन घेतलं घरी न्यासाठी. आता घरी गेल्यावर स्वयंपाक बनवायचं टेन्शनच नाही बा म्हणून भाकरने चटणी घेऊन पोहोचून गेलो आईकडे. मजा आई मस्त. इकडे पैसे मोजत होती का असं आईले मी सोडायला आलो तसं न्यायला बी आलो होतो. पण माझ्या आईचे इकडे गिऱ्हाईकच खतम नव्हते होत का. आईचं झालं होतं दुकान बंद. आम्ही निघालो सटकणारे आपल्या घराकडे जायसाठी. गाडी उठून पाहत होतो आमच्या इथं मस्त पपया पिकून गेल्या होत्या नाव. आईले म्हणलं तोडून देतो तू नेऊन बाजारामध्ये विकून टाक. असं ताज्या पपया लागल्या ना म्हणून चढलो मी दणकणारी झाडावर पपया तोडासाठी. या ना मग आमच्या इकडच्या पपया खासाठी. मस्त पपया लागले का घरी एक नंबर. एवढ्या वेळ लावत होतो तर लागत नव्हते ना. आता तर मोहासारखे लागले आहे नाव जाग्यावर. इकडे आईले पपया तोडून कॅच पकडायला लावत होतो. आई मस्त कॅच पकडली ना मग मी उतरून गेलो दणकणारी. कारण की उतरायला बी जागा नाही. पडले गिंत काहीच खरं नाही माझं.